वाणी, जीभ आणि हे दात, काय आहे यांचं नात? दात संधी शोधत असतात की कधी जीभमध्ये येते आणि मी त्याला चावू, आणि जीभ त्याच्यातून मार्ग काढत असते. या परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण केलेलं आहे शंभूराजांनी, आणि त्यावर एक श्लोक लिहिलेला आहे. आणि तो श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 171 आहे, बुधभूषणच्या पहिल्या अध्यायात. आणि हा भाग म्हणजे अन्योक्ती कलशाचा भाग आहे. काय लिहितात शंभूराज? द्वात्रिंश दशन द्वेषी मध्ये भ्रमसे नित्यशः तदिदम शिक्षिता केन जीवे संचार कौशलम. द्वातींद्र शब्द म्हणजे हे 32 दात, खालचे 16 वरचे 16. द्वेषीमध्ये अनेक द्वेष करणाऱ्या, तुझा द्वेष करणाऱ्या या दातांमध्ये, 32 दातांमध्ये भ्रमसे नित्यशः निवांत फिरत असतेस तू. त्याला काय दुसरी जागा नाही, तिथंच फिरतेस. आणि मग सदा तुला चावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दातांमध्ये तू कशी काय निवांत भ्रमण करू शकतेस? तदिदम शिक्षिता, कोणी शिकवले तुला हे कौशल्य? केन जीवे संचार कौशल्य, हे फिरण्याचं कौशल्य तुला कोणी शिकवलंय? म्हणजे आपल्या आसपास काही दिसणारे आणि काही छुपे शत्रू असतात. ह्या दिसणाऱ्या शत्रूंचा मुकाबला करायचा आणि छुप्या शत्रूंचाही मुकाबला करायचा, आणि आपलं जीवन त्यातून मार्गक्रमण करत सुखनैव पुढे घ्यायचं. त्यासाठी जिभेसारखी लवचिकता आपण अंगीकारली पाहिजे. ही जीभ लवचिक आहे, त्यामुळेच या दातांच्या एवढ्या शक्तिशाली जबड्यामध्ये अतिशय सुखाने राहू शकतो. जसं दाताचं आणि जिभेचं रिलेशन आहे, तसं समाजामध्ये चांगल्या आणि वाईट लोकांचं रिलेशन. आपण काय शिकायचं याच्यात? शिकण्याचा हाच संदेश आहे की बाबा रे, परिस्थिती ओळखा आणि जिभेसारखं लवचिक. जिभेला विचारू नका कुठून कौशल्य शिकलं, तुम्ही पण ते कौशल्य शिका. आपल्या आसपास ह्या दातासारखे खतरनाक वेगवेगळ्या प्रकारचे, काही दिसणारे काही न दिसणारे, आपल्यावर टपून बसलेली माणसं आपल्या आसपास असतात, काही इतर आपलीच असतात. त्यामुळे विचार करून वागलं पाहिजे आणि यातून जिभेप्रमाणे कौशल्यानं मार्ग काढला पाहिजे. थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.